रावड़ तालुका की मंगलवाड़ी में ग्राम करले के पास आज 15/1/2024 को मकर संक्रांति के दिन मुक्ताई नगर निर्वाचन क्षेत्र के कार्यकारी अध्यक्ष ए चंद्रकांत पाटिल ने कोली समुदाय के विभिन्न मुद्दों को लेकर एक बैठक का आयोजन किया। कार्यक्रम की शुरुआत वाल्मीकि ऋषि को पुष्पांजलि अर्पित कर की गई है। कार्यक्रम का परिचय आदिवासी कोली समाज के जिला कार्यकारी अध्यक्ष सुभाष सबकाले सर ने किया है। ए चंद्रकांत पाटिल ने अपने अध्यक्षीय भाषण में सबसे पहले मंगलवाड़ी गांव के पुनर्वास से संबंधित मुद्दे को जल्द से जल्द हल करने का वादा किया। साथ ही एसटी जाति प्रमाण पत्र से संबंधित कोली समुदाय के सदस्यों के सामने आने वाली बाधाओं का समाधान किया जाएगा। साथ ही महर्षि वाल्मीकि सभागार मुक्ताई नगर में ए चंद्रकांत पाटिल ने अपनी विधायक निधि से मंजूरी दे दी है। महर्षि वाल्मीकि ऑडिटोरियम का काम अंतिम चरण में है और पूरा होने की ओर है। चंद्रकांत पाटिल ने रावड़ तालुका के कैनपुर निम्बोल गांवों में 25-25 लाख के ऑडिटोरियम को मंजूरी दी है। इस मौके पर नायब तहसीलदार संजय तायडे, विस्तार अधिकारी शिंदे साहिब, वरिष्ठ शिव सैनिक छोटू पाटिल, कोली महासंघ के जिलाध्यक्ष संजय कंडेलकर, चंद्रकांत कोली, सोपानप्पा सबकाले, मनोहर कोली, हरनाल कोली आदि उपस्थित रहे। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। कमी आवडतं पण समोरचा माणूस इथे येऊन काही पण बडबड करतोय, जे नाही केलं तेही सांगतोय, जे त्याच्याकडून कधी होणार नाही ते पण सांगतोय। 30 वर्षात त्याच्याकडून काही झालं नाही, आता त्याच्याकडून काही होईल असं मला वाटत नाही, तुम्हाला वाटत असेल तर हरकत नाही। पण येणाऱ्या काळामध्ये याच सरकारच्या माध्यमाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, दोघं उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न आम्ही करू। आज इथे आमच्या विनंतीला मान देऊन महसूल डिपार्टमेंटचे R&D आले आणि त्यांनी समस्या समजून घेतल्या आहे। माझ्या माहितीनुसार ते पॉझिटिव्हली जे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतील। संघ आयोगाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी तुम्हाला आवाहन केलं की तुम्ही संजय गांधी निराधारचे असतील, श्रावण बाळचे असतील, ते प्रकरण बिना एजंटच्या माध्यमातून यांच्यापर्यंत पोहोचवा। प्रत्येकाला या संदर्भात कागदपत्र तपासून निश्चितच लाभ देण्याचा प्रयत्न आणि परिसरातल्या सगळे जे पुनर्वसित गाव आहे जे आता ते याच्यात आहे। मंगलवाडी तर मधल्या काळामध्ये जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळातून मंजूर झालेलं आहे। मंगलवाडीसाठी आपल्याला काही जमिनी अधिकृत करायची नाही, फक्त त्याच्याल्या मूलभूत सुविधांसाठी 40 करोड रुपये खर्च येणार आहे। मधल्या काळामध्ये मी मीटिंग घेऊन हा प्रस्ताव आपण तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हा प्रस्ताव देण्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मदत पुनर्वसन विभाग होता। आता तर मदत पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील साहेब जिल्ह्यातलेच आपले आमदार, त्यांना ते पोर्टफोलिओ मिळालेला आहे। तर मला या निमित्तानं फक्त एवढंच आजच्या निमित्तानं सांगायचं आहे की मंगलवाडी परिसर सगळ्याच गावांचं पुनर्वसन तात्काळ लवकरात लवकर होईल। म्हणजे महिन्याभराच्या आत त्याची अधिसूचना निघून आपण त्याची तरतूद या अधिवेशनामध्ये करणार आहे। त्याच्यामुळे आता वर्षानुवर्षातून रखडलेला हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मी आज समस्या जाणून घेण्यासाठी इथे मंगलवाडीत आलो होतो। मंगलवाडीत नाही तर परिसरातले लोक होते। आणि मंगलवाडीची अवस्था तुम्ही पाहताय, मी पाहतोय, त्याला लवकरात लवकर पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सगळेच प्रयत्न झाले होते। कायदेशीर सगळ्या पूर्तता झालेल्या आहे। त्याच्यामुळे लवकर या संदर्भामध्ये निर्णय शासनाचा अपेक्षित आहे आणि तो होईल।